आपलं स्वागत आहे। आता बघा कटोरी ब्लाउज विषयी सुरुवातीपासून तर आपण आता पहिलं जे ब्लाउज आहे ते कटिंग आणि स्टिचिंग आपलं झाले फ्रंट पार्ट। सेकंड साइडचा जे आपण दुसरा व्हिडिओ इथे पाहणारच आहोत। पण आता एका त्यांनी कमेंट्स केली 4 टक्स ब्लाउज विथ योगपट्टीसाठी आपण जे तिथे पूर्ण ब्लाउज जे ते ड्रॉ करून बघणार आहोत। 36 साइज साठी सर अतिशय सोप्या मेथड मध्ये ज्यांना थोडंफार येतं त्यांच्यासाठी आणि ज्यांना ब्लाउज मधलं बऱ्यापैकी येतं त्यांच्यासाठी सुद्धा युजफुल असा हा व्हिडिओ इथे मी तुम्हाला दाखवतेय। तर आता बघा आधी आपण पाठीमागचा पार्ट ड्रॉ करणार आहे। कार्डशीट पेपर असेल नॉर्मल पेपर असेल डबल इथे आपण घडी घालायची आहे आणि पाठीमागचा पार्ट इथे ड्रॉ करताना आधी उंची बघा 1 पॉइंट आपण इथून सुरुवात, त्यानंतर उंची जी तुमच्या ब्लाउजची आहे आता इथे तयार उंची जर तुमच्या ब्लाउजची 12 आहे 1 इंच एक्स्ट्रा घ्या 13। जसं की आपण कटोरी ब्लाउज प्रिन्स कट ब्लाउज जे ब्लाउजला आपण इथे पाठीमागचा पार्ट ड्रॉ करतो नॉर्मली त्यानुसार इथे 1 इंचाचं मेजरमेंट आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। आता ही आपली बंद बाजू आहे त्या बाजूपासून आपण उंची घेतली आहे। त्यानंतर आता आपला जो पाठीमागचा गळा असतो त्यानुसार आपल्याला घ्यायचं असतं शोल्डर। आता इथे शोल्डर जो नॉर्मल नेक आहे आपला इथे 9 इंचाचा त्यानुसार मी शोल्डर घेते 5.5 इंचावरती। मुंड्याची उंची 36 साइज साठी 36 साइज साठी ब्लाउज बघतोय 6.5 आपण इथे मुंड्याची उंची इथे घेणार आहोत या पॉइंट पर्यंत। या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट 36 साइज साठी 9 याचा चौथा पार्ट। पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ करतोय 1.5 इंचची मार्जिन। आता पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। पाठीमागच्या पॉइंट साठी चुनी गुडी काही यायला नको म्हणून हा एक फिक्स वाला पॉइंट, दुसरा जो 1.5 इंचावर दिलाय तो एक पॉइंट आणि या पॉइंट पासून 36 साइज साठी 1.5 इंचाचा इथे एक कोन तयार करायचा आहे। आणि आता बघा 1 2 3 एक्स्ट्रा काहीच नाही घ्यायचंय, फक्त या पॉइंट पर्यंतचा आतल्या हाताने या पॉइंट पर्यंत ते या पॉइंट पर्यंत एवढा आपल्याला पार्ट ते मॅच करायचा आहे। आता बघा बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की दरवेळेला आपण चेस्ट घेरपेक्षा कमर घाट कमी घेतो त्यानुसार चौथा पार्ट टाकतो आणि मग आपण इथे मार्जिन घेतो। आता या वेळेला बघा या वेळेला आपण आपला जो चेस्ट घेरपेक्षा पोटाचा घेर इथे आपला जास्त असणार आहे। आता इथे 38 साइजचा जो आपला पोटाचा घेर आहे आपण 9.5 याचा चौथा पार्ट टाकूया आणि इथे मी 1.5 इंचाची मार्जिन घेतली, इथे मी 2 इंचाची मार्जिन घेते का कारण की आपल्याला पाठीमागचा टाकायचा असतो टक्स आणि पोटाचा घेर जरी जास्त असला तर मग आपल्याला ब्लाउजची फिटिंग कशी करायची आहे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय तर स्पेशली त्यासाठी आजचा आपण जो आहे आपण इथे पाठीमागचा पार्ट जो येतो आपण इथे ड्रॉ करतोय या पद्धतीने। आता बघा जो मी एक्स्ट्राला पॉइंट आहे तोच आपण इथे ड्रॉ केलाय, फिक्स वाला पॉइंट ड्रॉ नाही केलाय कारण आपल्याला फिटिंग टाकताना ती व्यवस्थित टाकायची असते त्यामुळे आधीच या पॉइंटला आपल्याला मॅच करायचं नाही। तर आपण इथे 5.5चं शोल्डर घेतलंय, जसं की म्हटले 9चा गळा आहे तर गळ्याचा घेर आपल्याला घ्यायचा इथे 2.5 इंचावरती, पूर्ण 2.5 आपण इथे गळ्याचा घेरा घेतोय आणि इथे 9 इंचावरती आपल्याला गळ्याची उंची जेवढं वरती आपण गळ्याचा घेरा घेतला तेवढंच आपण खाली ही गळ्याचा घेरा घ्यायचाय। तर बघा आता पाठीमागचा जो पार्ट आहे आपण इथे 4 टक्स विथ योगपट्टीसाठी आपण पाठीमागचा पार्ट जो इथे ड्रॉ करून घेतलाय। आता 12 इंचाची इथे आपली तयार ब्लाउज असणार आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय आणि यामध्ये आपला हा जो पार्ट 1 इंच एक्स्ट्रा तर इथे बघा 1/2 इंच खाली आपण इथे जो पट्टी लावली तो त्यासाठी आणि 1/2 इंच शोल्डर साठी त्यासाठी आपण इथे 1 इंच घेतो एक्स्ट्रा। आता पाठीमागचा पार्ट ड्रॉ झालाय, ही एक सिंपल मेथड आहे। फक्त पाठीमागचा उद्देश एवढाच ड्रॉ करण्याचा की जर पोटाचा घेर एक्स्ट्रा असेल तर मग मेजरमेंट कुठल्या पद्धतीने घ्यायचंय। आता इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय त्याचं कारण काय, बंद बाजूपासून 3.5 इंचावरती उभा टक्स आपण इथे टाकतो तर या टक्सला टाकताना इथे मी घेते 4.5 इंचावरती उभा टक्स, जो मी तिथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलंय तर किंचीचा जो टक्स आहे आपल्याला आता टाकताना वरती कुठल्याही प्रकारचं मार्जिन वाढवायची नाही, फक्त या जो पॉइंट पासून आपल्याला किंचीचा
जो आपला कापड या पद्धतीने आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे, पाठीमागचा टक्स आपल्याला या पद्धतीने टाकायचा आहे, त्यासाठी आपण तिथे एक्स्ट्रा घेतलं. आता पाठीमागचा पार्ट झालाय, आता आपण ड्रॉ करूया फ्रंट पार्ट. तर आता फ्रंट पार्ट साठी फक्त आपण 36 साईज साठीच नाही तर तुम्ही कुठल्याही साईजला सोप्या पद्धतीने फ्रंट पार्ट इथे कट करू शकता कोरटक्स विथ योगपट्टीसाठी. त्याच्यासाठी सोपी ट्रिक बघा. जसं की आता आपण उंचीविषयीचा एक मुद्दा क्लिअर झालाय की आपली उंची जी आहे आपण जी आहे त्यात 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. आता मी 12 दुसरा पॉईंट दिलाय 13 वरती 1 इंच एक्स्ट्रा. आता या पॉईंट पासून आधी जिथे मी लाईन ड्रॉ करतेय त्या पॉईंट पासून आपल्याला जे मेजरमेंट आहे ते सगळे पुढे घ्यायचे. लक्षात घ्या ही आपली कापडाची आहे बंद बाजू. त्यानंतर शोल्डर जसं आपण पाठीमागच्या पार्टला घेतलं 5.5 शोल्डरचा पार्ट कुठल्याही साईजसाठी कमी जास्त होत नाही. जो पाठीमागच्या पार्टला घेतला तोच आपण फ्रंट पार्टला पण सेम मेजरमेंट इथे घेत असतो. फक्त शोल्डरचं मेजरमेंट जेवढा तुमचा गळा आहे त्यानुसार मी शोल्डर मुंडा ज्या टाकलाय त्यानुसार शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय. मुंड्याचे पण उंची चेस्ट वाईज आपण इथे दाखवली आहे. त्याची लिंक मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे शेअर करेल जेणेकरून तुम्हाला झटपट कुठल्याही साईजसाठी तुम्ही इझी इथे ब्लाऊज कट करू शकता. तर बघा आता लक्षात घ्यायचंय 6.5 इथे मुंड्याची उंची आपली घेतली आहे. त्यानंतर आता इथे बघा मार्जिंग वाला पॉईंटवर लक्ष द्यायचंय. 36 साईजसाठी आपण इथे 9.5 इंचची मार्जिंग. या पॉईंटला कुठल्याही पद्धतीने कमी जास्त करायचं नाहीये. इथे आपण घेतली आहे 1.5 इंचची मार्जिंग. आता गोलाईवाला पॉईंट या पॉईंट पासून 1 इंचावरती इथे या पॉईंट पासून 1 इंच पॉईंट इथे हा आपला फिक्स वाला पॉईंट आणि या पॉईंटला 3 पाठीमागच्या पॉईंटला आपण 3.5 घेतला. इथे 3 1 2 3 तिघही पॉईंट या पद्धतीने मॅच करायचे. आता हा एक मुद्दा झाला काखेत गुढी किंवा चुनी पडू नये म्हणून यासाठीचा. आता वरून टक्स पॉईंट महत्वाचा आहे. आधी आपण इथे 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा पुढचा जो पार्ट आहे गळ्याची उंची आपण घेऊया इथे 6.5 इंचावरती. जेवढा गळ्याचा घेरा आपण वरती घेतला तेवढाच खालीही घेतलाय 2.5 इंचावरती. एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता बघा हे झाल्यानंतर आता ब्लाऊजची उंची आहे 12. त्यानंतर आता याला वरून आपल्याला घ्यायचंय 11.5 इंचावरती कटोरीचा जो आपले टक्स पडतील वरून 11.5 इंचावरती आपल्याला इथे घ्यायचंय बरोबर. आता याच्यामध्ये आधी आपण जी पूर्ण उंची जी ड्रॉ केली आहे याचं मेजरमेंट आता हे पाहूया. इथे मी 11.5 वरती एक पॉईंट दिलाय बरोबर. इथे जे आपण 13 घेतलंय हे 12 वरती आणि दुसरा पॉईंट 13 वरती. आता पोटाचा घेरा आहे आपला 38 इंचाचा तर 9.5 वरती एक पॉईंट देऊया. आणि याच्यात आता मार्जिंग कशी घ्यायची आधी ती लक्षात घ्या. जशी की 1.5 इंचाची मार्जिंग आहे फिटिंगसाठी आधी ती देऊन घ्या. त्यानंतर या पॉईंटला जो आपला टक्स लागणार आहे टक्ससाठी आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचंय तर 2 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचंय. बघा लक्षात घ्या 2 इंच अजून एक्स्ट्रा हा आपला फिटिंगवाला पॉईंट. हा आपला टक्ससाठी एक्स्ट्रा. आता बघा हा मेजरमेंट साधारण मेजरमेंट लक्षात घ्यायचे की हे कुठल्या पद्धतीने वाढलंय. याचा आता आकार फक्त हा जो तिरकसा पॉइंट आहे याला मॅच करायचं या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा यातली एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इथं जर आपण योगपट्टी मी टाकणार आहे बरोबर. हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे. इथे योगपट्टी टाकणार आहे. हे जे मी मेजरमेंट टाकलंय हेच परत मेजरमेंट आपल्याला या पॉइंटला पण इथे लागू होईल. आपल्याला हे मेजरमेंट सेम घ्यायचंय. आता ते कुठल्या पद्धतीने घ्यायचंय आधी हे लक्षात घ्या. तर बघा इथे मी 11.5 घेतलंय. शिवल्यानंतर हा पार्ट येईल 10.5 इंचावरती. ठीक आहे. तो योगपत्तीचा मुद्दा आहे तो आपण इथे नंतर ड्रॉ करूया. पण आधी आपण टक्स लक्षात घेऊया. आता हा जो मी इथे टक्स पॉइंट दिलाय याची लाईन तुम्ही सरळ ड्रॉ करून घ्या. इथे जे मी टक्स टाकणार आहे ते या पॉइंट पासून टाकणार आहे या पॉइंटला. हा एक मुद्दा झालाय. आता बघा पहिला जो आपला या पॉइंटचा टक्स आहे तो आपण कुठल्या बेसवर घेणार आहे तर चेस्ट आहे 36 साईजची. याला 10 ने डिवाइड करायचंय. काही 6 पॉइंट येईल आपल्या इथे 3.5 इंचावरती म्हणजेच की इथे बरोबर. जो मी 2 इंच इथे एक्स्ट्रा घेतला त्याला 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच इथे या पॉइंट पासून उभा टक्स बरोबर. आणि हा जो उभा टक्स आहे इथे हा माझा इथे आहे 2 इंचाचा.
उभा टक्स 2, आडवा जो आपण त्या पॉइंटने वाढवला 1 इंच या पॉइंट पासून, 1 इंच या पॉइंट पासून. हा झाला पहिला टक्स. पहिला टक्स झालाय. आता मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. या पॉइंट पासून इकडे जो माझा फिटिंग वाला पॉइंट पासून टक्स लागणार आहे त्या पॉइंट पासून 1 इंचाचं मेजरमेंट इथे, 1 इंचाचं या पॉइंट पासून. हा झालाय. या पॉइंट पासून इथे बघा, या पॉइंट पासून इथे 1.5 इंचाचं मेजरमेंट या पॉइंट पासून. बरोबर. बघा हा जिथे मी टक्स पॉइंटची लाईन ड्रॉ केली तिथून मी 1.5 इंचाचं मेजरमेंट घेतलंय या पॉइंटला. आणि हा जो टक्स आहे हा आहे अर्धा इंचाचा, किंचितसा आपला अर्धा इंचाचा टक्स. या पद्धतीने. आता बघा तिसरा जो टक्स आहे या पॉइंट पासून इथे 1 इंचाचं मेजरमेंट परत या पॉइंटला. बरोबर. या पॉइंट पासून याचं मेजरमेंट घ्यायचं इथे गोलाईमध्ये 5 इंचावरती या पॉइंटला. हा जो टक्स असणार आहे हा आपला असणार आहे किंचितसा अर्धा इंचाचा टक्स. हा पण आपला आहे इथे अर्धा इंचाचा टक्स. आता हा झालाय. आता सेकंड टक्स आपला हुक पट्टी, आय पट्टी या पॉइंटने तुम्ही लावत असाल तर या बंद बाजूपासून या पॉइंट पासून इथे 1 इंचावरती. आता हा जो टक्स आहे हा पण आपला आहे इथे अर्धा इंचाचा टक्स. हे झालंय. आता इथे एक पफ रेडी होतोय गोल, जो की सेम आपलं कटोरी ब्लाउजचं काम करतो या पद्धतीने. आता हा एक मुद्दा झाला. आता योगपट्टीसाठी जो तुम्हाला प्रश्न पडलाय तो लक्षात घ्या. हे जे ब्लाउज आहे वरून मी घेतलं 11.5, इथे पफ रेडी होईल. हा पार्ट साधारण 1 इंचने वरती आत जाईल. कसा? टक्स टाकल्यानंतर 1 इंच आत जाईल तर येईल हा 10.5 इंचावरती. बरोबर. 10.5. मग आता टेपकडे लक्ष द्यायचंय. 10.5 आपला टक्सचा पॉइंट जाईल वरती, तर आपली ब्लाउजची उंची इथे आहे 12. बरोबर. तर इथे 1.5 इंचाची आपल्याला हवी योगपट्टी. आता तिचं मेजरमेंट मग बघा इथे ऑलरेडी आपली 1.5 इंचाचं मेजरमेंट आहे, पण यात आपल्याला शिलाईसाठी 1 इंच हवं एक्स्ट्रा, जिथे की आपण इथे आपलं वरती टक्सवाल्या पॉइंटला मॅच करायचं आणि खाली पट्टी फोल्ड करायला मॅच करायचं. मग यात करायचं काय आपल्याला, इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं या पॉइंट पासून, इथे 1 इंच एक्स्ट्रा. आता बघा हा जो 2 इंच आपण ज्यादा घेतलेला पॉइंट आहे जास्त वाला, तो इथे टक्स मध्ये ऍड होऊन जाईल. त्याच्यामुळे अजून इथे आपल्याला योगपट्टीसाठी वाढवायचं नाहीये. तर योगपट्टीचं मेजरमेंट फक्त आपल्याला जिथे आपली मार्जिंग वाला पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत फक्त इथेच ठेवायचं. एवढीच आपली योगपट्टी असणार आहे. योगपट्टीसाठी एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायचं नाहीये आपल्याला. बस एवढी आपली इथे असणारी योगपट्टी. आता मी जसं की तुम्हाला म्हटली की प्रत्येक साईजसाठी तुम्ही इथे आपलं जे ब्लाऊज आहे ते कुठल्या साईजसाठी आपण इथे ड्रॉ करू शकतो. आता यात महत्वाचा एक मुद्दा, हा जो एक पॉइंट दिलाय मी, एक हा पॉइंट, आणि इथे जो आहे आपण जसं कटोरी ब्लाऊजला घेतो एक व्यवस्थित आकार येण्यासाठी म्हणून मी तुम्हाला म्हणून इथे किंचितसा अर्धा इंच घ्यायचंय आत. हा एक पॉइंट आणि हा आपला वाला याचा पॉइंट. हे तिघे पॉइंट तुम्ही इथे मॅच करून घ्यायचे या पद्धतीने. बस एवढा आकार जो योगपट्टीचा या पद्धतीने कट करायचा आहे आपल्याला सर्कल मध्ये इथे या पॉइंट पर्यंत. तर इथे बघा आपलं ब्लाऊज जे आहे कटिंग जी आपली योगपट्टीची मुख्य होणार आहे ती या पॉइंट पासून एवढी पूर्ण एवढी ही आपली योगपट्टी. विथ आपलं जे ब्लाऊज आहे टक्स पडून हा जो टक्स वाला पार्ट आहे हा टक्स टाकल्यानंतर आत येईल आणि इथे पॉप रेडी होईल. एक्स्ट्रा कापड जो पूर्ण आत इथे येऊन जाईल आणि बरोबर आपली योगपट्टी इथे मॅच होईल. आता बघा हे तर मी तुम्हाला 36 साईज साठी सांगितलं. ज्या साईज साठी तुम्ही इथे ब्लाऊज स्टिच करताय, आता मी तुम्हाला फक्त उंची विषयी जे मुद्दा आहे ते सांगेन. 12ची उंची होती, आपण टक्स पॉइंट घेतला 11.5 वरती. 13ची जर तुमची इथे उंची असेल टक्स पॉइंट तुम्ही 12 इंचावरती,
तयार होईल तो येईल 11 इंचावरती. दरवेळेला ही वाढवायची गरज नाही. मुख्य जो टक्स पॉइंट आहे तो आपला 10 ते 10.5 चेस्ट पॉइंट नुसार बॉडीनुसार आपण तुम्ही शोल्डरवरून टेप मेजरमेंट घ्या. चेस्ट पॉइंटचं मेजरमेंट घ्या ते 10 किंवा 10.5. जास्त उंची असेल तर 11 एवढा देतो, याच्यापेक्षा जास्त येत नाही. त्याच्यामुळे ही एक मुख्य कारण लक्षात घ्यायचंय की हे जेव्हा तुम्ही ब्लाऊजचं काम करा, खाली योगपट्टी वाढली काही हरकत नाही जर तुमची ब्लाऊजची उंची वाढली तर, पण लास्ट जे आहे तुमचं चेस्ट पॉइंटचं मेजरमेंट तुम्ही याला ब्लाऊजमध्ये रेडी हे आपल्याला 10.5 एवढंच यायला हवं. उंची जास्त असेल तर मग 11.5 याच्यावरती आपल्याला जायला नकोय. तर हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. आता एक उदाहरण देते मी तुम्हाला, सोपी ट्रिक. आता जसं की ब्लाऊजची उंची माझी आहे 14 आणि यानुसार मग मला ब्लाऊज इथे पूर्ण जे आहे ते मला इथे टक्ससाठीची उंची हवी. तर इथे मी काय करेन, ब्लाऊजची उंची जरी माझी जी आहे ते इथून मला हा जो वरचा जो टक्स पॉइंट आहे ना तो मी इथे घेईल एक 12 इंचावरती. बरोबर 12 वरती मी इथे घेईल. 11 तो इथे वरती मला तयार हवा. जसं की मी तुम्हाला सांगितलं चेस्ट पॉइंट नुसार 10, 10.5, 11 एवढं मला यायला हवं. 1 इंच आत येईल, इथे येईल तो 11 इंचावरती. सगळे जे मेजरमेंट आहे ते या पद्धतीने टाकायचंय. 11 इथून उभा टक्स या पॉइंटने आणि हा जो पॉइंट आहे ना जो तुमचा चेस्ट गेला आहे 36ला 10ने डिवाइड केलं. दुसऱ्या साईडसाठी मेजरमेंट घेताय तुम्ही, त्याला 10ने आपल्याला डिवाइड करायचं जे तुमचं मेजरमेंट येईल. सपोज जर तुम्ही आता बघा या पॉइंटला, तर बघा आता समजा हे जर इथे तुम्ही 38 साईजसाठी ब्लाऊज इथे करत असाल तर मग करायचं काय, 38ला 10ने डिवाइड करायचं. काहीसं 3.8 असं काहीतरी मेजरमेंट येईल. जे तुमचं इथे मेजरमेंट ज्या पॉइंट पासून येतं त्याचा टगच घ्यायचं. या पॉइंटला मेजरमेंट इथून टाकून घ्यायचंय. 1 इंच या पॉइंट पासून, 1 इंच या पॉइंट पासून. जसं आपण 2 वाढवलं सेम इथे 2 वाढवायचंय. आणि तेच जर मेजरमेंट आहे 1 ने इथून मेजरमेंट घेऊन घ्यायचंय. हा एक टक्स चौथा इथे आपला या पद्धतीने लागतोय. आता खाली बघा जसं उंची जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो पॉइंट आहे 12 वरती घेतलाय तयार होऊन हा आपला 11 इंचावरती. मग 11 मग खाली तुम्हाला ब्लाऊजची उंची तुमची इथे 14 आहे. तर मग करायचं काय, 11च्या पुढे मेजरमेंट घ्यायचंय. 12, 13 आणि 14 साधारण 3 इंचाची तुमची इथे योगपट्टी आहे. बरोबर. आता इथे आपण हा जो पॉइंट 12 घेतलाय, मग याच्यामध्ये काय करायचंय 13, 14 या पॉइंटला तुम्हाला अजून वाढवून घ्यायची योगपट्टी 2 इंचांनी या पॉइंट पासून. आणि जसं की हा एक पॉइंट आहे या पॉइंटला अर्धा इंच आत घ्यायचंय. हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे आणि याला इथपर्यंत आणायचं या पद्धतीने. ही झाली तुमची वाली योगपट्टी खाली तयार. हे झालं तुमचं ब्लाऊजचं पॉइंट तयार. उंची जरी वाढली खाली मी योगपट्टी वाढवली. हा जो पॉइंट आहे टक्सवाला तो आपल्याला एवढाच इथे ठेवायचा आहे. कारण कसं होईल माहितीये का, कटोरी पॉइंट आपला याच पद्धतीने राहतो. जर तुम्ही टक्स इथे खाली वाढवायला गेला तर योगपट्टी लहान करायला गेला तर ब्लाऊज मध्ये चूक होईल. खूपसं डिल्ल कम्फर्टेबल ब्लाऊज होणार नाही. त्याच्यामुळे ही एक सोपी ट्रिक आहे 4 टक्स ब्लाऊजसाठी प्रत्येक साईजला. बरेच वेळेला हा गोंधळ होतो की तिचा कितवा पार्ट घ्यायचा. अजिबात गोंधळायचा काहीच मुद्दा नाहीये. फक्त जो या पॉइंट पासून जो टक्सचं मेजरमेंट आहे ना त्याचं एक कॉमन माप मी सांगते. जर तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं नाही की मला 10वा पार्ट वगैरे असं काही जमत नाही तर तुम्हाला एक कॉमन माप सांगते मी आता. यासाठीच लक्षात घ्या. 36 साठीचं ते 40 साईज साठीचं मेजरमेंट यासाठी तुम्ही घ्यायचंय एक 3.5 ते फायनली तुम्ही घ्या 4.5 या पॉइंट पासून 40 पर्यंत. 36च्या आतसाठीचं मेजरमेंट तुम्ही फक्त कंपल्सरी घ्या इथे 2.5 इंचावरती. 34 घ्या, 32 घ्या, 30 घ्या. या साईडसाठी तिघे साईडला 2.5चं मेजरमेंट घ्यायचे. 36 साठी 3.5, 36, 38 साईजसाठी 3.5 घेतलं काही हरकत नाही. 40 साठी हे मेजरमेंट या पॉइंट पासून तुम्ही घ्या 4.5 इंचावरती. 40, 42 साठी 4.5 घेतलं या पॉइंटचं मेजरमेंट तरी काही हरकत नाही. फिक्स मी तुम्हाला इथे मापट टाकून दिली. यात गोंधळायची गरज नाहीये. साधारण तुम्हाला हुकपट्टी आयपट्टी पासून 3.5 ते 4 इंचाच्या अंतरावरती हा टक्स पॉइंट घ्यायचा असतो. याचं हे एक कॉमन माप आहे. तर आजच्या विषयी आपण इथे जे एका त्यांनी कमेंट्स केली होती जी की बऱ्याच दिवसांची होती. खरं तर व्हिडिओ टाकायला मला उशीर झाला. या कमेंट्सनुसार आजचा व्हिडिओ मी तुमचा टाकला. यात तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा. आणि अजून काही तुम्हाला नवीन शिकायचं त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करा. एका त्यांनी कटोरी ब्लाऊजचं मला मेजरमेंट पाठवलंय त्यासाठी मी नक्कीच त्यांचा नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो मी इथे टाकेन. आजच्या व्हिडिओत काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा.